नव्या संसदेच्या मकरद्वाराच्या परिसरात धक्काबुक्कीची घटना समोर आलेली आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे वक्तव्य केलं होतं। त्याचा विरोध केला जात होता आणि या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असताना आता काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांनीही निषेध आंदोलन केलं। हे आंदोलन सुरू असताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केलाय। राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला असं ते म्हणतात, त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली असा दावा प्रतापचंद्र सारंगी यांनी केलाय। सध्या प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, तर प्रताप सारंगी हे भाजपचे खासदार जे जखमी झालेले आहेत आणि ते दावा करतात राहुल गांधींनी दुसऱ्या एका खासदाराला धक्का दिला आणि तो खासदार माझ्यावर येऊन पडला, त्याच्यामुळे मी जखमी झालो असा दावा ते करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।